आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अगोदर पण खूप साऱ्या अफवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पसरवण्याचा प्रयत्न केला होता, पण आता जे मी तुम्हाला सांगणार आहे हे खूप धक्कादायक आहे आणि हा प्रकार जळगाव मध्ये घडलेला आहे बघा. एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे मी आता हा व्हिडिओ तुम्हाला माहिती मिळावी लगेच म्हणून मी हा व्हिडिओ शूट करून अपलोड करत आहे. या ठिकाणी सर्वांना विनंती करणार आहे, या व्हिडिओला जरूर शेअर करा, कारण खूप महत्वाची माहिती आहे. महिलांची अशा पद्धतीने कुठेही फसवणूक झाली नाही पाहिजे. आणि जे होत आहे, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की सध्या ई-केवायसी बंद आहे, कुठेही धावपळ करू नका तुम्ही, तरी सुद्धा तुम्ही ऐकत नाही. बघा, प्रकार असा घडला आहे आपल्या जळगाव मध्ये. तो प्रकार असा आहे की एका महिलेकडे ई-केवायसीच्या नावाखाली शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली आहे. म्हणजे किती विचित्र आणि हा किती घाणेरडा आणि लाजिरवाणा प्रकार आहे की ई-केवायसीच्या नावाखाली अगोदरही भरपूर जे आहेत या योजनेच्या अंतर्गत महिलांची फसवणूक होत आहे सगळ्या ठिकाणी. आणि मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय, सध्या ई-केवायसी बंद आहे, कुठल्याही लिंकवर जाऊ नका, कोणीही काहीही पाठवलं तर त्याच्यावर क्लिक करू नका, आपली माहिती कोणीही देऊ नका. मी खूप वेळा सांगितलंय तुम्हाला, खूप वेळा, तरी सुद्धा मला नाही माहिती असं काय होतंय. आपण कुठेतरी कमी पडतोय त्या महिलांपर्यंत पोहोचायला असं मला वाटत आहे आता. या गोष्टीची मला खरंच खंत आहे की मी त्या महिलांपर्यंत पोहोचू शकत नाहीये ज्या महिलांना ई-केवायसी संदर्भात अजून कुठली अपडेट नाही किंवा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नाही का की ई-केवायसी सध्या बंद आहे. म्हणजेच ज्या महिलांची ई-केवायसी झाली नाही ना, त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. बघा, ई-केवायसीच्या नावाखाली एवढी मोठी फसवणूक, शरीर सुखाची मागणी करण्यात आली, तर ही ई-केवायसी डायरेक्ट सरकारच्या पोर्टलवरच होते. ही ई-केवायसी जी आहे योजनेच्या अंतर्गत, ही कोणीच करू शकत नाही, मी सुद्धा करू शकत नाही. ती डायरेक्ट सगळी ऑनलाईन प्रक्रिया आहे. मी या अगोदरही सांगितलंय, या योजनेच्या अंतर्गत सगळी प्रक्रिया ऑनलाईन होते, ऑफलाईन कुठेच होत नाही. विचार करा, 1500 रुपये मिळवण्यासाठी तुम्ही कशाला एवढं त्रास करून घेताय. मला माहिती आहे की हे 1500 रुपये तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत, पण आता काय करणार, ते पोर्टल बंद आहे. सरकारला वारंवार विनंती करून सुद्धा, माहिती पाठवून सुद्धा ई-केवायसी दुरुस्तीला आपल्याला संधी दिली, पण ई-केवायसी करण्यासाठी, म्हणजे ज्या महिलांची केवायसी झाली नाही ना, त्या महिलांनी ई-केवायसी करण्यासाठी संधी अजूनही दिलेली नाही. नवीन ई-केवायसी साठी कृपया करून या व्हिडिओला शेअर करा आणि प्लीज कोणाकडे जाऊ नका, तुमची ई-केवायसी कोणीही करणार नाही. ज्या वेळेस सरकारकडून हे पोर्टल तुमच्यासाठी ओपन केलं जाईल, त्याच वेळेस तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे. आणि तुमची ई-केवायसी झाली आणि तुम्ही पात्र ठरलात तरच तुम्हाला योजनेच्या अंतर्गत हप्ता मिळणार आहे. खूप धक्कादायक प्रकार आहे हा, खूप धक्कादायक. आणि मला जसं ही माहिती कळली, मी आहे तसं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे प्रामाणिक. बघा, आता मला तर काही म्हणजे काय बोलू मला ह्याच्यामध्ये कळत नाही. संबंधित व्यक्तीवर जळगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा वगैरे सर्व दाखल झालेला आहे. हे बघा, मला काय म्हणायचं, मी काल पण आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध पद्धतीने महिलांचं शोषण होत आहे हा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये मी भरपूर माहिती दिली आहे. कृपया महिलांनो तो पण व्हिडिओ पहा, कारण का माहितीये का, फक्त 1500 रुपयासाठीच आपलं हे चॅनल नाहीये. आपण खूप साऱ्या विषयांवर काम करतो. अशी माहिती माझ्याकडे भरपूर येत असती जे महिलांवर अत्याचार होत आहेत. तुम्हाला विनंती आहे की माझा तो सुद्धा व्हिडिओ पहा, महिलांवर कशा पद्धतीने अत्याचार होत आहेत सध्या किंवा त्यांचं शोषण होत आहे, या विषयावर मी व्हिडिओ शेअर केला. बघा, आज लगेच माहिती आली की आता हा नवीन प्रकार काढलेला आहे या योजनेच्या अंतर्गत फसवणूक करण्याचा. मी परत तुम्हाला सांगते, कोणाकडे जाऊ नका. ई-केवायसी तुमची जर झाली नसेल तर ती तुमची ई-केवायसी डायरेक्ट सरकारच्या पोर्टलवर होणार आहे. इतर ठिकाणी तुमची ही ई-केवायसी होणार नाही. जो जळगाव मध्ये हा प्रकार झालेला आहे, निषेध आहे या गोष्टीचा, निषेध. काळिंबा फासणारा मुद्दा आहे हा. पूर्ण त्या योजनेचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न कुठंतरी हा केला जात आहे वेगवेगळ्या माध्यमातून. आता एवढंच बाकी होतं, ते सुद्धा समोर आलं की डायरेक्ट शरीर सुखाची मागणी केली ई-केवायसी करून देण्यासाठी किंवा ई-केवायसी संदर्भामध्ये. तर खूप खूप म्हणजे मला असं वाटतंय अशा लोकांवर ना कडक कारवाई झाली पाहिजे, कडक, की त्यांनी परत असं कुठलाही गुन्हा नंतर केला नाही पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे ज्या व्यक्तीने हे सगळं केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे, काय आहे, हे सगळे ते चौकशीचा भाग आहे. बघा, जेव्हा चौकशी होईल तेव्हा समोर येईल, तेव्हा आपल्याला कळेल. आता एवढीच माहिती मिळाली की जळगावमध्ये असा प्रकार घडला आहे, तेही न्यूज चॅनलच्या माध्यमातूनच, एक प्रसिद्ध न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही माहिती मला मिळालेली आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते, कोणाकडे जाऊ नका ई-केवायसी करायला. कृपया कोणाकडेही जाऊ नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका.
तुमची eKYC सरकारच्या अंतर्गतच होणार आहे. ही योजना पूर्ण ऑनलाईन आहे. आता तुमची इच्छा या व्हिडिओला शेअर करायचं की नाही करायचं, मला माझा मुद्दा मी मांडून झालेला आहे. तुम्हाला किती पण सांगते मी तरी तुम्ही परत त्याच चुका करत आहात. कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका. योजनेच्या अंतर्गत आपल्या चॅनलवर खात्रीशीर माहिती येते. एक अपडेट आपण खात्रीशीर देत असतो. एकाच चॅनलला फॉलो करा. विनाकारण कोणीही काहीही सांगत आहे योजनेच्या अंतर्गत. कोणी म्हणाल 10,000 मिळतील, कोणी म्हणते मला काल एक व्हिडिओ आला होता 40,000 मिळणार आहेत योजनेच्या अंतर्गत, वर्षाचे एकदमच मिळणार आहेत. असं काही नाही बघा. आपल्याला महिन्याचा हप्ता लवकर मिळत नाहीये. तुम्ही कुठं ते 40,000च्या मागे लागलाय. हे फसवणुकीचे व्हिडिओ आहेत सगळे. आणि हे जे लोक असे फसवणूक करतायत, मी सरकारला या ठिकाणी विनंती करणार आहे, जे लोक अशा योजनेच्या अंतर्गत चुकीचे व्हिडिओ बनवतायत किंवा फसवणुकीचा प्रकार करतायत त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. हेच मी सरकारला या ठिकाणी आता विनंती करत आहे. या आमच्या लाडक्या बहिणींना एकतर काही समजत नाही जास्त ऑनलाईन प्रक्रिया, आणि त्यांना ते 1,500 रुपये हवे आहेत म्हणून त्या सुद्धा वेगवेगळ्या माध्यमांशी संपर्क साधत आहेत. असं काही करू नका. कुठेही तुमचं काम होणार नाही. मी सांगितलंय तुम्हाला हे सगळं. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.